पाहूयात महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता, त्याचे पहिले 5 जिल्हे आणि शेवटचे 5 जिल्हे. पहिले 5 जिल्हे मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पुणे, कोल्हापूर. तर हे लक्षात कसे ठेवायचे? लहानपणी आपण कसं असं नाही का, आपल्याला काय एवढं प्रॉपर येत नव्हतं, आपण असंच कसं तरी एक काढायचो. इथून सुरुवात केली ना, इथं मुंबई उपनगर आहे, त्याच्या खाली मुंबई शहर आहे, मग वरती ठाणे, ठाण्याच्या इकडे पुणे आणि खाली कोल्हापूर आहे का नाही. मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पुणे, कोल्हापूर असं थोडक्यात असं एक काढल्यासारखं काढायचं. त्यानंतर घनतेनुसार शेवटचे 5 जिल्हे. शेवटचे 5 जिल्हे कोणते आहेत? गडचिरोली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, रत्नागिरी, यवतमाळ. गडचिरोलीचं लोकेशन कुठं आहे आपल्या मॅपमध्ये? सर्वात पूर्वेकडून आपल्याला जायचं आहे सिंधुदुर्ग, म्हणजे सगळ्यात दक्षिणेकडे. गडचिरोली झालं, सिंधुदुर्ग झालं, त्यानंतर यायचं चंद्रपूरकडे, म्हणजे पुन्हा इकडे आली आपली गाडी. चंद्रपूरवरून परत रत्नागिरी, पुन्हा आपली गाडी दक्षिणेकडे गेली आणि पुन्हा आपल्याला यायचं यवतमाळला, म्हणजे परत इकडे. म्हणजे कसं झिग झॅग असं आलो आहे आपण. गडचिरोली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, रत्नागिरी आणि यवतमाळ. तर अशा पद्धतीने आपल्याला लगेच कळून येतं की घनता कोठे सर्वात जास्त आहे आणि कोठे सर्वात कमी आहे. थँक्यू.